काय काय विषय ते तुम्ही 29 तारखेला असं सांगा मला चर्चेतून खाली बस बापू तिथं बसून सांगा बोल की आता ह्यांनी आम्हाला असं लिखित द्यावं ते म्हणतात 29 तारखेला आम्ही पैसे भरलेत मोजले नाही आपलं काय पहिल्यापासून काय स्मशानभूमीला वाट नाही स्मशानभूमीला वाट नाही जाता येत नाही तिथं आम्हाला सुशोभीकरण आणि तार कंपाऊंड करून पाहिजे कारण तिथं मानवी निष्ठा पण मोठ्या प्रमाणात असते झाडं पण येतात तिथं तार कंपाऊंड तार कंपाऊंड शिशिबीकरण पाहिजे शिशिबीकरण मध्ये काय काय पाहिजे काय ना फ्लेवर ब्लॉक टाकू देतो फ्लेवर ब्लॉक हां फ्लेवर ब्लॉक टाकू लाईट हां लाईट आणि पाण्याची सोय पाहिजे आणि पाण्याची सोय पाहिजे लाईट पाणी कंपाऊंड कॅमेऱ्याचे पैसे एक एक सांगा एक जण काय करा साहेब व्हिडिओ साहेबांना सुद्धा बोला आता जनसुविधेचं पैसे मी सांगतो मला जेवढी माहिती मिळाली जेवढं मला नॉलेज तेवढं मी तुम्हाला सांगतो तर तुमच्या अडचणी काय ते मला सांगा मी त्या पद्धतीने काय होते काय नाही ते मी सांगतो आपले पैसे किती आहेत मंजूर असतात रस्ता फ्लेवर ब्लॉक आणि लाईट आणि पाणी रस्त्याची तर ऐका पाण्याचा काय प्रॉब्लेम तिथे यायला काय अडचणी जागा निश्चित नसल्याने पण निश्चित झाल्यावर पाणी करू शकतो हां करू लाईट करू शकतो कंपाऊंड करू शकतो प्रस्ताव पाठवून हे करू शकतो आपला निधी किती आहे कंपाऊंड कंपाऊंड रस्त्यासाठी कंपाऊंडला होत आहे आता कंपाऊंड ओके म्हणजे रस्त्यासाठी मी तुमच्याकडे रेडी वर्क ऑर्डर झाली त्यांची आता सगळ्यांचं म्हणणं आहे की मोजणी होऊन जाईल मग चालणार उद्या बी आली बरोबर आहे सर 29 तारखेला आम्हाला 29 तारखेला मोजणी मला माझ्या विभागाशी संबंधित नाही आहे तरी पण मी कायद्यावर शैक्षणिक माझं काम मी आलो आणि तुम्हाला समजून सांगायला काय याच्यामध्ये मी BDO साहेबांना बोललो BDO साहेबांचं माझं भरपूर काम आहे माझा फोन उचलायला कमीत कमी फोन लावतो आणखी 5 मिनिट फोन चालू होतं म्हणजे तहसीलदार असतो BDO असतो हे लोक आता सध्याच्या याच्यामध्ये भरपूर अतिशय जे आहेत तहसीलदार रात्री 12 वाजेपर्यंत त्यांची वेगवेगळी राहते किंवा दुष्काळ ते असत ते काय पण त्यांनी जे मला सांगितलं ते की यांनी हद्द कायम करायला 29 तारखेला आणि हद्द कायम झाल्याच्या नंतर त्यांना पुढं कुठलाही त्याच्यामध्ये काही अडचण नाही त्यांसाठी तुमचं तार कंपाऊंडचा वगैरे त्याचा निधी मंजूर होऊन पटकन करणार आहे त्यांच्यासाठी काही लई मोठी गोष्ट नाही आहे अडचणी ते टेक्निकली असं मला जी माहिती मिळेल ते सांगतो की टेक्निकली प्रॉब्लेम येतो मोजणीचा हद्द कायम केल्याशिवाय एखाद्या गोष्टीचं जर शासनाचं एखादी त्या ठिकाणी योजना किंवा काही खर्च करायचा असेल तर त्या ठिकाणी लिगली सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं त्याच्यामुळे तुम्ही एक करा की तुम्ही आता त्यांनी मोजणीच करा मोजणी करून मोजणी झाल्याच्या नंतर पुढचं काम तुम्ही घेता एक कसं होईल सरकारी काम असतं प्रायव्हेट गोष्टी वेगळ्या असतात सरकारी वेगळी असतात एखादी पुढे जातं जे काय स्वतःचे मालकीचे काही एक सरकारी नोकर आहे सरकारच्या नियमाप्रमाणे काम करणार आहे उगाच आडेपिढे हे काम कसं काय करू शकणार तुम्ही काय बोलू सांगितलं तर ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला समजून सांगू शकतो